असं त्यांचा आग्रह असायचा. म्हणून मी तेवढी काळजी घ्यायचो की मला माझ्या नेत्याच्या बद्दल काय बोलायचं आहे, मला माझ्या पक्षाबद्दल काय बोलायचं आहे. एखादी लाईन मी जी चुकीची बोलली ती पक्षाला हानिकारक होईल, माझ्या पक्षाला त्याच्यामुळे त्रास होईल, आणि ते मी होऊ देत नव्हतो. होऊ देत नव्हतोच, आजही नाहीच. आता असं आहे की काल तुम्ही तुमच्याच राज्यमंत्र्यांशी जे काही पत्रापत्री तिथे सगळे तुम्ही चव्हाट्यावर मांडली, तर ते काय, ते तुमचं हे जे बोलणं आहे त्याच्याशी सुसंगत आहे? सुसंगतच आहे, त्यात काय चूक? असं आहे की तुम्ही तुमच्या राज्यमंत्र्याशी जर तुमचं काही कोणत्याही बाबतीमध्ये जर समजा, म्हणजे तुम्ही त्यांना कामच करू देत नाही अशी त्यांची तक्रार आहे. आता ही बातमी बघा तुम्ही कशी काढली. मी माझ्या राज्यमंत्र्यांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. मिसाळताई माझ्याबरोबर 4 टर्म माझ्याबरोबर आहेत त्या. मी त्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग घेताना एखादा जर तुम्हाला निर्णय घ्यावासा वाटला तर तो मंजुरी पुन्हा मंत्र्याकडे येण्यापेक्षा मला तुम्ही सांगा, आपण बैठक अरेंज करत जाऊ, त्यात निर्णय घेऊ. तुम्हाला जे काही वाटत तुम्ही घेऊ नका, आपण घेऊ. तसं आपण म्हणजे तसं अखेरला ते कॅबिनेट मंत्रीकडे फाईल जाते, कॅबिनेट मंत्र्याची फाईल सीएम कडे जाते, हे प्रोसेसचा भाग आहे. म्हणून मला त्यांना दुखवणं किंवा त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या अधिकारावर काही गदा आणणं हा आमचा विषय नव्हताच. पण ती बातमी चालली गेली. आता शिरसाटाने त्यांना पत्र लिहिलं ना. आता लिहिलं ना, तर पण ते आमचा इंटरनल आम्ही एकमेकाला सहकार्य करायचं नाही का? अच्छा, तुम्ही पत्र लिहिता? मग काय करायचं आताच्या जमान्यामध्ये? असं तुम्हाला भेटून सांगून बोलू नाही शकत की अरे आपण ताई आपण एकत्र नसतं. प्रत्येकाला आपापला वेळ असतो, टाइम असतो, कोण कोणत्या प्रोग्राम मध्ये असतं. एखाद्या वेळेला आपण आपल्या PS ला सांगतो. तुम्हाला अंदाज नव्हता की आपण असं पत्र लिहिलं तर त्याची बातमी होईल, जर पत्र मीडियाच्या हातात गेलं तर? आता कसली बातमी होईल आता याच्यावर आता कधीच विश्वास राहिलेला नाहीये. म्हणून मी आता काय जरी झालं तर आता प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की आता नको रे बाबा. त्यासाठी तुम्हाला सामाजिक न्याय मंत्रीचं खातं मिळालंय.